99% लोक चालताना या 5 चुका करतात म्हणून त्यांचं वजन कमी होत नाही। यातली 5वी चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचं दुप्पट वेगाने वजन कमी होईल। पहिली चूक आहे चुकीचे शूज। अनेक जण चप्पल किंवा साधे स्नीकर्स घालून चालतात, यामुळे पायांना ग्रिप मिळत नाही, गुडघ्यांवर ताण येतो आणि चालताना लवकर थकवा जाणवतो। वजनावर परिणाम हवा असेल तर चांगले वॉकिंग शूज वापरा जे तुमच्या पायाला योग्य ग्रिप देतील, तुमचा वेग वाढवतील आणि जास्त वेळ चालण्यासाठी तुम्हाला मदत देखील करतील। दुसरी चूक आहे हातांची हालचाल न करणे। अनेक जण खिशात हात घालून किंवा मोबाईल मध्ये बघत चालतात। लक्षात ठेवा, चालताना हात 90 अंशाच्या कोनामध्ये मागे पुढे जाणे आवश्यक आहे। हातांची हालचाल झाल्यामुळे आपले शरीर जास्त कॅलरीज खर्च करते आणि यामुळे फॅट लॉस फास्ट होते। तिसरी चूक आहे सपाट पायाने चालणे। मित्रांनो, पाय पूर्णपणे सपाट जमिनीवर टेकू नका। अगोदर टाच टेकवा आणि नंतर अंगठ्याच्या सहाय्याने पुढे ढकला, याला रोलिंग मोशन असे म्हणतात। यामुळे स्नायूंवर योग्य ताण येतो, कॅलरीज जास्त जळतात। चौथी चूक आहे संत गतीने चालणे। तुम्ही एखाद्या बागेत फेरफटका मारल्यासारखे चालत असाल तर याने वजन कमी होणार नाही। चालताना वेग इतका असला पाहिजे की तुम्हाला थकवा आला पाहिजे, यालाच ब्रिस्क वॉकिंग असे म्हणतात। पाचवी चूक जी तुम्ही सुधारली तर दुप्पट वेगाने वजन कमी होईल ते आहे गतीमध्ये बदल न करणे। ही सर्वात मोठी चूक आहे। दररोज एकाच वेळेस आणि तेवढेच अंतर पार करू नका, त्यामध्ये थोडा बदल करा। कधी 2 मिनिटं खूप जोरात चाला तर 1 मिनिट हळू चाला, असा गतीमध्ये बदल करा, याला इंटरव्हल वॉकिंग असे म्हणतात। गतीमध्ये बदल करावा लागल्यामुळे शरीराला जास्त कष्ट पडतात, यामुळे वजन झपाट्याने कमी होते। मित्रांनो, यापुढे स्मार्ट वॉकिंग करा, कारण नुसतं चालल्याने रोड पतला होईल, तुम्ही नाही। तुम्ही रोज किती मिनिट चालता? 15, 30 की 60? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।